राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा विभागाचे नेते आहेत महबूब शेख यांनी खरं तर मंत्रालयाच्या सिग्नल समोर आंदोलन या ठिकाणी त्यांच्या वतीने होताना पाहायला मिळतंय। पेट्रोल आणि डिझेल दरवाढ जी केलेली आहे त्या दरवाढीच्या विरोधात संपूर्ण आंदोलन त्यांनी केलेलं आहे। खरं तर आज तुम्ही आंदोलन डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचं युवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की या सिग्नलच्या इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि महबूब शेख यांच्याकडनं या ठिकाणी आंदोलन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आता कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेताना या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि महबूब शेख जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। महबूबजी काय डिझेल आपण बघतोय महागाईचे चटके प्रचंड मोठ्या प्रमाणात हे सरकार सामान्य जनतेला द्यायला लागले। पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात करायला लागलंय। आपण बघतोय मागच्या एक आठवड्यात 4 रुपये पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवलेत, 900 रुपयांनी त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचे भाव वाढवलेत आणि हे सरकार सर्वसामान्याचं जगणं या सरकारनं त्या ठिकाणी महाग केलेलं आहे। त्यामुळं आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं नीटची परीक्षा देखील त्या ठिकाणी व्यवस्थित हे सरकार त्या ठिकाणी घेऊ देत नाही। नीटचा पेपर मटकेचा आकडा पेट्रोल डिझेल दरवाढ करणार महागाईचा प्रचंड भडका हा त्या ठिकाणी उडवलेला आहे। मोदी सरकार पेट्रोल डिझेलचा हे सामान्य माणसाचा जगणं या सरकारने महाग केलंय। एक परीक्षा विद्यार्थ्याची हे नीट घेऊ शकत नाही सरकार। पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले। आज मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष आहेत महबूब शेख यांना कुठेतरी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आपण पाहू शकतो की मंत्रालयाच्या समोरच्या सिग्नलवरती हा संपूर्ण आंदोलन जो आहे तो त्यांच्याकडनं या ठिकाणी करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी होता आणि पोलिसांनी वेळीच या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते आता ताब्यात घेतलेल्या आणि पोलीस स्थानकात या ठिकाणी नेलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।